महत्त्वाची बातमी समोर येते ती आपण बघूयात। बोईंगच्या 787-8 ड्रीम लाईन वरती या मॉडेलची 27 विमानं एअर इंडियाकडे ही विमानं टेक्निकली योग्य नाही असं त्यावेळेस तज्ञांचं मत होतं। हे रोहित पवार यांनी सांगितलं। तरी देखील 2004 आणि 2005 साली विमानं विकत घेण्यात आली। त्यावेळी मंत्री नेमका कोण होता हे तुम्हाला माहिती आहे असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांचा रोख प्रफुल्ल पटेल यांच्याकडे का हा सवाल आता त्यामुळे उपस्थित झालेला आहे। बोईंगचं हे जे स्पेसिफिक मॉडेल आहे 7878 सगळ्यात जास्त 27 मॉडेल हे आपल्या देशामध्ये एअर इंडियाकडे। हे कधी घेतलं होतं? 2004-5च्या आसपास त्याचं डील झालं होतं। तेव्हा कोण मंत्री काय मंत्री हे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे। हे मॉडेल तसं योग्य नव्हतं टेक्निकली असं अनेक लोकांचं मत होतं। तरी सुद्धा हे मॉडेल घेतलं गेलं आणि या मॉडेलमध्ये अनेक अडचणी आहेत आणि कदाचित ही गोष्ट त्यावेळेस टेक्निकल कमिटीला माहित होती। अनेक लोकांचा याचा विरोध होता, पण कुठून तरी प्रेशर आलं म्हणून हे विमान त्या ठिकाणी घेतलं आणि हे विमान घेतलं गेलं। आणि जर घेतलं गेलं नसतं तर अहमदाबादचा ऍक्सिडेंट झाला नसता। आणि या रिपोर्टमध्ये काही लोकांचं मत आहे की हे लगेच विमान पडेल असं नाही, पण 10-12 वर्षानंतर कधीतरी जेव्हा ही जी मेक क्वालिटी आहे, ज्या त्रुटी आहेत त्या कुठेतरी बाहेर येतील आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होऊ शकतील अशी भूमिका त्यावेळेस त्या ठिकाणी घेतली।